तर मनसेच्या बैठकीत आता राज ठाकरेंचा संताप दिसून येतोय। तर पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी होत नसल्यानं राज ठाकरेंनी हा संताप व्यक्त केलाय आणि वारंवार बैठका घेऊनही नोंदणी का होत नाही असा सवाल सुद्धा आता राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारलाय। आणि आतापर्यंत सर्वाधिक कमी नोंदणी झाल्यामुळे राज ठाकरे आता पदाधिकाऱ्यांवरती संतापले असून जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी सध्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। आणि तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन मोर्चे बांधणीच्या तयारीला लागा अशा सूचना सुद्धा आता राज ठाकरे यांनी दिल्यात। तर आज मनसेची अशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडते आहे आणि त्याच बैठकीमध्ये सध्या राज ठाकरे संतापलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी होत नसल्यानं राज ठाकरेंनी हा संताप व्यक्त केलाय। तर वारंवार बैठका घेऊनही नोंदणी का होत नाही असा सवाल सुद्धा सध्या राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारलाय। तर आतापर्यंत सर्वाधिक कमी नोंदणी झाल्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवरती संतापले असून जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्याच्या सूचना सध्या राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। तर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन मोर्चे बांधणीच्या तयारीला लागा अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्यात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत। श्रेयस, मनसेच्या बैठकीत राज ठाकरे सध्या संतापलेले दिसत आहेत, नेमकं काय घडतंय? खरं तर आपण म्हणू शकतो की ही महत्त्वाची बैठक होती। पदवीधर निवडणुकीमध्ये पदवीधराची मतमोजणी किंवा एक मोजणी केली जाते, ती मोजणी वारंवार होऊन सुद्धा होत का नाही आहे असा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारलाय। त्यासोबत राज ठाकरे यासाठी संतापले आहेत की अनेकदा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, या निमित्तानं बैठक झाली की पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, त्यासाठी मतमोजणी करायची आहे, मतदारांची सगळी संख्या आली पाहिजे, तरीही तुमच्या इकडे मतमोजणी का कमी होते याकडे खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सवाल विचारलाय आणि ते संतापले। ह्याच्याबद्दलची सूत्रांची माहिती आपल्याला आतापर्यंत मिळाली आहे। नक्की श्रेयस, या बैठकीत अजून कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे? खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय की एक तर पदवीधर निवडणूक आहे त्याच्याबद्दलची ही चर्चा आहे, त्यासोबतच आपण म्हणतोय मराठी पाट्यांचा विषय असेल किंवा अनेक मुद्दे असेल ज्यावर खऱ्या अर्थानं मनसे फार आक्रमक पाऊल घेते। हे सगळ्या गोष्टी कुठपर्यंत पोहोचत आहेत, लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत आहेत का, त्यासोबतच त्या गोष्टींचं पुढे काय होतंय यावर सुद्धा चर्चा झाली आहे। पण महत्त्वाचं चर्चा हीच आहे की पदवीधर निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जी मतमोजणी प्रत्येक पदाधिकाऱ्याला करायची होती ती कुठे ना कुठे होत नाही असं चित्र उभं राहत आहे। आणि ते चित्र का उभं राहत आहे ह्याच्यावर आता राज ठाकरे कडक सवाल सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारलेला आहे। श्रेयस, राज ठाकरे संतापले आहे, या संतापामागचं नेमकं कारण काय? एकूणच आपण म्हणतोय की अनेक बैठका आतापासून झालेल्या आहेत, म्हणजे ही पहिली बैठक ह्याची मुद्द्याची नाही आहे। ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं तर मागच्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा बैठका झाल्या, त्याच्या 1 महिना अगोदर सुद्धा बैठका झाल्या आणि या शिवतीर्थावर झाल्या। एवढ्या बैठका होऊन सुद्धा जर विषय क्लिअर होत नसेल तर हा विषय का क्लिअर होत नाहीये हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना खरा अर्थ प्रश्न आहे। एकूण जर बघितलं गेलं तर निवडणुका कधीही अनाऊन्स होऊ शकतात, जरी अनाऊन्स होत असेल तरीही मनसे आता निवडणुकीसाठी सज्ज आहे हे चित्र जरी उभं राहत असेल तरी ते चित्र उभं राहताना मतमोजणी ही केली पाहिजे की प्रत्येक मतदारसंघात किती मतं आहेत, प्रत्येक मतदारसंघात किती पदाधिकारी आहेत, किती लोक आहेत, या सगळ्या गोष्टी जर पूर्ण होत नसतील तर निवडणुकीला मनसे कशी उभी राहील याकडे एक सवाल होता। आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या सवालात खऱ्या अर्थानं अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सवाल प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विचारलाय की जर आपण एवढ्या बैठका घेतोय, जर आपण एवढे मुद्दे डिस्कस करतोय तर मुद्दे ते शेवटपर्यंत का पोहोचत नाही आहेत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आता राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारताना आपल्याला दिसत आहेत। नक्की श्रेयस, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।